दाखल झाले, पुढच्या राऊंड मध्ये जाण्यासाठी सज्ज झाले आहे. मात्र टीम प्रकाश वॉरियर्स याही टीमकडे लक्ष वेधलं गेलंय. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर 10:42 पहिला बॉल हाताळला जातोय. अथर्व त्यांच्या अगेन्स्ट इरफान आणि सोबत आहेत शाहिद. इरफान आणि शाहिद हा पहिला बॉल. 10:43 ला पहिला बॉल पडतोय. चला वेग वाढूया. 10:43. ओव्हर द विकेटने पहिला बॉल. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. हा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, हॅमर करण्याचा प्रयत्न होता. तिथे बॅटची स्लाइडिंग एज इनसाइड एज शॉट व स्लिप मध्ये कॅरी केलाय. डॉट बॉलचा कॉल आलाय. इरफान आणि शाहिद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यांना रोखण्यासाठी गोलंदाज अथर्व आलेत. एक उंच मारा खेळाडू आहे. ओव्हर द विकेटने तो दाखल झालाय. हो यावेळी पॅडलाईनची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. वेल हाफ ज्युसी फुल टॉस त्याला बीट केलाय आणि दरम्यान मात्र इथे पंच आमच्याकडे वळतील आणि सांगतील की लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केली आहे. पहिली रन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. विठ्ठल पवार सरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने, विठ्ठल पाटील सर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे हा निर्णय येताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झालाय. स्ट्राईकला पहिल्यांदा दाखल होतील फलंदाज शाहिद. ओव्हर द विकेटने निघाल्यात अथर्व. खोलवरचा बॉल आहे. ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहेत, कॅरी करतील. एकच धाव कंप्लीट केली आहे ऑन द मार्क. हा आयुष्यामध्ये विजय हा त्याचाच होतो जो जिंकण्यासाठी खेळतो, कोणाला हरवण्यासाठी नाही. विजय हा त्याचाच होतो आणि हे अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालंय. कारण की शून्यातून विश्व निर्माण करण्यामध्ये जी मजा आहे ना, ती आयत्या पिठावर रेगोट्या मारण्यामध्ये नाही आहे. चर्चा राहिली आहे. गोलंदाज अथर्व आपल्या ट्रॅक वरती आहेत गोलंदाजीच्या अगेन्स्ट. फलंदाज आपण पाहतोय नाव आहे इरफान. हो यावेळी पहा जागा बनवली आहे, इम्प्रोव्हायझेशन केलंय. तदनंतर मात्र ऑफ स्टंप वरती शफल झाले. तदनंतर मात्र डीप फाईन लेगला बॉल सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स. या 4 धावेने पहा ऍक्शन रिप्ले मध्ये शफल झाले. तदनंतर जागा बनवली आहे. हा प्रहार चढवत असताना धावसंख्या डीप फाईन लेगला हा बॉल ट्रॅव्हल झाला. एकंदरीत धावसंख्या 4 ने वाढली आहे. धावसंख्या 5 या आकड्यावरती आहे. माफ करा 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा या धावफलकावरती आल्यात. चला थोडासा वेग घ्या प्लीज. स्पीडअप घेऊया. मॅच ऑन करूया. चला आम्ही टायमर लावलाय, याच्याकडे लक्ष वेधा. चला आमच्या स्कोररला आम्ही एवढं सांगू की 1 मिनिटाचा आपण या ठिकाणी विलंब करणार आहोत, कारण की बॉल येण्यासाठी बराचसा वेळ घेतलाय. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. टीम प्रकाश वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट टीम गार्डन आईस्क्रीम. गार्डन आईस्क्रीम साठी ही महत्वपूर्ण मॅच आहे. प्रकाश वॉरियर्स साठी तितकीच महत्वाची मॅच. डू ऑर डाय. चला थोडासा व्यत्यय मैदानाच्या आतमध्ये. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. एकाग्रता ही तुम्हाला दाखवावी लागते. चला या ठिकाणी संघमालक यांकडून टीम चे संघमालकांचं नाव आहे बेरीज वर्ल्ड. बेरीज वर्ल्ड या टीम कडून इथे 1000 रुपयाचं कॅश प्राइज सचिन सरांना दिलंय. येस थँक्यू दिनेश दादा आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या किंबहुना या बॉलच्या पाठीमागे अंकित केली गेली आहे 1. पंच या बॉलच्या पाठीमागे 1 धाव अंकित केली आहे.
हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. धावफलकावरती धावसंख्या आहे ना ती 7 आहे. 7 रन्स. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 7 आहेत. टीम गार्डन आईस्क्रीम. एक स्ट्रॅटर्जी आहे गार्डन आईस्क्रीमची. पहिल्या 3 ओव्हरमध्ये अधिकच्या धावा येत नाहीत. तदनंतर मात्र जो टॉप गिअर मध्ये ही नंतर तिसऱ्या षटकानंतर गाडी जाताना पाहायला मिळाली आहे. चला अधिकचा वेळ घेऊ नका. टीम मिटिंग घेऊ नका प्लीज. प्रकाश वॉरियर्स हा कॉल आपल्यासाठी आहे. आम्ही टायमर वरती बोट ठेवलंय. बरोबर 10:43 मिनिटांनी पहिला बॉल हाताळलाय. दीपक बिरामने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या रणवीवरती आल्यात. आयोजक म्हणून एक महत्वपूर्ण भूमिका त्यांनी निभावली आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लक्ष वेधलंय दीपक बिरामने. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आल्यात. महत्वपूर्ण मॅच आहे. ओ द विकेटने निघतील समोर स्ट्राईकला फलंदाज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉल अतिशय प्रॉपर रेंज मध्ये घेतलाय आणि रेंज मध्ये आलेला बॉल सरळ पाठवण्याचा प्रयत्न होता. अडवण्यामध्ये यश मिळालंय. बॅकअप देत असताना अतिशय वेगाने व इथे कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं होतं आणि ते करत असताना यस थर्ड अंपायरला रेफर केलाय. नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो आलाय. रनआउटचा चान्स क्रिएट केलाय आणि आता पंच आमचे येतील इन ऍक्शन मध्ये. बॅटर सेफ. फलंदाज सेफ आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्यात. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती आहे ती 9. यावेळी बॅकफुटवरती गेल्यात. पॉइंटला खेळून काढलाय. 1 धाव घेतली आहे. डबल डिजिट मध्ये धावसंख्या 10 धावा या धावफलकावरती आल्यात. हो यावेळी डाऊन द ग्राउंड पॅरलल क्रॅकिंग मॅग्निफिसंट ह्यूज ग्रँड षटकार. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळालाय. नाव आहे शाहिद भाई. शाहिद भाई मात्र मैदानाच्या आतमध्ये आल्यात. त्यांनी सांगितलंय माय टाइम इज बॅड सो आय एम सायलेंट बट लेट द टाइम्स कम्स आय विल हु आय एम हे टेल यू. हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त आक्रमण. वाघाची दहाड. फोडलाय पहाड. बॉल सीमा पार. षटकार. सिक्सर. सर्व संघ मालकांना आयोजन कमिटीच्याने हा कॉल आहे की सर्व संघ मालक आपल्या स्कोर कार्ड क्रिक हिरोजला आपण आपली टीमची लिस्ट चेक करा आणि ज्या पहिल्या 2 टीम्स क्वालिफाय होत आहेत त्यांच्याकडे प्लेयर्सला बोलवून घ्या. आज आपण ड्रॉ टाकणार आहोत आणि संघ मालक आणि संपूर्ण टीम ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि ज्यांचा येईल त्यांच्यामध्ये लॉट पडले जातील याची दखल घ्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावसंख्या वाढली आहे. 18 आल्यात. शाहिद मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालेत. एक वेल सेट फलंदाज आहे शाहिद. आज गार्डन आईस्क्रीम कडून खेळत असताना महत्वपूर्ण मॅच आहे. हो यावेळी स्विंग आणि मिस. पंचांकडे दाद मागितली आहे. दाद फेटाळली आहे. दीपक बिरामने मैदानाच्या आतमध्ये थोडस एक्साइटमेंट मध्ये आहेत. या मॅच मध्ये 18 धावा या धावफलकावरती आल्यात. 18 नो लॉस. काय घडलंय. चला थोडीशी घाई करा पंच. चला शाहिद. पंच आउट आहे का फलंदाज. यस धक्का क्रमांक 1. यस मेन पंचाने इथे कॉल दिलाय आणि फलंदाज बाद झालाय. काचेज आहे आणि पहा दीपक बिरामने विश्वास दाखवला होता. किंबहुना क्षणार्धासाठी आम्हालाही कळालं नाहीये की मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. क्षेत्ररक्षकाने जी दाद मागितली. चला थोडीशी वेळ घ्या प्लीज. गार्डन आईस्क्रीम आपण बराचसा वेळ घेताय याची नोंद घेतली जाईल. टायमर लावलाय. चला थोडस वेगाने जा. नवीन फलंदाज दाखल झाल्यात. नाव आहे शाहिद कुरे.
शाहिद मुलानी आल्यात. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये मी आज खेळणार या भावनेने काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उत्सुक आहेत. एस एस बॅटरचे भाऊ यांच्याकडे लक्ष वेधलंय. भाऊ आज तुमची बॅटिंग आम्हाला पाहायला आवडेल, चर्चा होईल. चला जाऊया. दीपक बिरामने स्ट्राईक एंड वरती आहेत. शाहिद मुलानी मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण खेळाडू आहे, दाखल झालाय. चर्चा राहिली आहे दीपक बिरामने यांच्या अगेन्स्ट स्टार्टरची काय आहे. ओव्हर द विकेटने तो आलाय. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. ओव्हर द कव्हर्सला हा बॉल खेळून काढलाय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, डीप कव्हरला आहेत. एक्स्ट्रा कव्हरला येतील, कॅरी करतील, थ्रो करतील. एकच धाव अंकित केली आहे. या एका धावेने धाव संख्या 19 ही धावपलकावरती आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. चला थोडीशी घाई करूया. बरोबर 10 मिनिटं 10:43 ला मॅच ऑन झाली आहे. आता 10:53 झाल्यात. चला वेग घ्या प्लीज. प्रकाश वॉरियर्स हा कॉल आपल्याला. चला गार्डन आईस्क्रीम टीम 19 धावा धावपलकावरती आहेत. फलंदाज आपण लगेचच पाठवा प्लीज. गार्डन आईस्क्रीम आपण याची नोंद घ्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने किंबहुना आपण अनेक वेळा पाहिल्या. पंच आहेत, पंचांकडून अनेक वेळा वेगवेगळे निर्णय येतात आणि त्याचा आपण खेळाडू वृत्ती या भावनेने स्वागत करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज दाखल झालेत. नाव आहे अथर्व. ओव्हर द विकेटने साईड स्ट्राईकला आहेत शाहिद मुलानी. कोलवरचा बॉल आहे, ऑन साईडला प्रहार आहे. क्षेत्ररक्षक आहे, हाताला ब्रश करून बॉल मात्र निघून जाईल. सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 6. षटकार, सिक्सर. पहा, आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, किसी ने सच ही कहा है, वक्त है बदलता जरूर है. अरे वक्त है बदलता जरूर है, मगर इंसान वक्त तो वक्त के समय पे ही बदलेगा, मगर इंसान जो है ना वो कभी भी बदल सकता है. मैदानाच्या आतमध्ये पहा, इथे क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक खऱ्या अर्थाने पाहायला मिळाले. पुढचा बॉल शाहिद अथर्वच्या अगेन्स्ट. यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. हो इथे शाहिद आल्यात आणि शाहिदने सांगितलं अरे बस गुनेगार तो मैं, बस खुद का ही हूं, मैंने अपने सिवा किसी और को बर्बाद ही नहीं किया. स्वतःला बर्बाद करत असताना धक्का क्रमांक 2. शाहिद मुलानी बॅक टू द पवेलियन. विकेट गेलाय, नाहक विकेट. या अगोदर कॅच ड्रॉप झाली होती षटकारावरती. तदनंतर मात्र आक्रमण करण्याचा जो मनसुबा आहे ना तो बीट केलाय आणि गोलंदाजाने मिळवलंय यश. धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नाव आहे नयन. संघाचा आयकॉनिक खेळाडू आहे. चला थोडासा वेग वाढूया. अथर्व गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. हे षटक हाताळण्यासाठी अजूनही येणारी बॉल शिल्लक आहेत 4. चला मी विनंती करेन प्लीज नयन थोडस वेगाने या. बराचसा वेळ घेतोय आपण फलंदाजीसाठी येण्यासाठी. टीम गार्डन आईस्क्रीम एक गोष्ट लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने धावफलकावरती धावत संख्या आहे ती 25. अथर्व निघाल्यात. पहिला बॉल इथे लेट कट. मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट स्लिप मध्ये बॉल कॅरी करत असताना वाईड इज थर्ड मॅन. बॉल निघून जाईल अलॉंग द कार्पेट. सीमा पार जाईल का नाही अडवलाय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय आणि धावत संख्या 27 धावा. अगेन्स्ट द बांगलादेश खऱ्या अर्थाने श्रीलंकेचा अजंता मॅथ्यूज हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडासा लेट आला. पंचांनी त्याला अपील केली आणि बाद दिले गेले होते. यावेळी स्क्वेअर कट डीप बॉलला प्रोटेक्शन दिले गेले. येथील एक धाव कंप्लीट केली आहे. थ्रो येईल. दरम्यान मात्र दुसरी धाव वेगाने घेण्यामध्ये यश मिळालंय आणि धावत संख्या 2 ने वाढत असताना 29च्या घरामध्ये गार्डन आईस्क्रीम या टीमची धावत संख्या 29. लॉस ऑफ 2 विकेट. 29 आल्यात.
पुढचा बॉल पुन्हा एकदा अथर्व. स्ट्राईकला फलंदाज आहेत नयन. लगातारचे 2 बॉलवरती सातत्याने 2 मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न राहिलाय. नयन टू अथर्व. हो यावेळी डाऊन द ग्राउंड खेळ आहे. समोर आहे लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक. धक्का क्रमांक 3. नयन बॅक टू द पवेलियन. चला टीम गार्डन आईस्क्रीम आपला नेक्स्ट बॅट्समन अतिशय वेगाने येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आम्ही मगाशी उल्लेख केला अगेन्स्ट बांगलादेश शाकिब अल हसन हे संघनायक होते आणि त्यांनी अपील केली आणि खऱ्या अर्थाने श्रीलंकेन कॅप्टन अजंता मॅथ्यूस यांना आपण इथे खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारे फलंदाजाला बाद दिले गेले. हा इतिहास. तुम्हालाही थोडीशी घाई करावी लागेल, वेग वाढवावा लागेल. येस मैदानाच्या आतमध्ये चर्चा राहिली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून निघेल. नवीन फलंदाज दाखल झालेत. नाव आहे कुमार. कुमार आलेत मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये धावसंख्या 29. अथर्व या ओव्हरचा अंतिमचा बॉल घेऊन निघतील. कुमार साडे लास्ट बॉल ऑन दिस ओव्हर. चला वेग वाढवूया. कुमार स्ट्राईक एंड वरती आहेत. लक्ष वेधलं गेलंय. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतील. अतिशय वेगाने येतील. एक धाव घेतली आहे आणि एक धाव घेत असताना धावसंख्या 30च्या घरामध्ये 10च्या सरासरीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावपलकावरती आहेत. आता 4थ्या षटकाकडे वळलं जाईल. चला थोडीशी घाई करूया. 4 षटक 20 मिनिटांमध्ये आणि 5 षटक 25 मिनिटांमध्ये असं कॅल्क्युलेशन केलंय. नवीन गोलंदाज प्रकाश वॉरियर्स या टीम कडून दाखल होतील. क्रमांक 4 षटक हाताळण्यासाठी अनिकेत आलेत. चला गोलंदाज आपल्या ट्रॅक वरून पुन्हा एकदा निघतील. नाव आहे अनिकेत. राऊंड विकेटने ते आलेत. स्ट्राईकला त्यांच्या अगेन्स्ट फलंदाज आहेत. नाव आहे इरफान. ज्या आघाडीला आलेत. यावेळी पहा बॅकफुट वरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बीट केलाय. माफ करा स्ट्राईक एंड वरती आहेत ते कुमार आहेत. कुमार आहेत स्ट्राईक एंड वरती. यस इरफान भाई करेक्शन किया है. अनिकेत बॉलर. हो यावेळी पहा लेग स्टंप वरती बॉल आदळण्याचा प्रयत्न होता. यावेळी काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये हिट विकेट आहे का हाही प्रश्न. बॅट स्टंप वरती आदळली आहे का हे सगळं पाहिलं जाईल. यस मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलंय एक्झॅक्टली. राऊंड विकेटने गोलंदाज निघालेत. तदनंतर पहा प्ले डाऊन झालेत मैदानाच्या आतमध्ये. बॅट एज घेत असताना इष्ट्यांचा वेध घेतलाय आणि इथे प्ले डाऊन झालेत. फलंदाज बाद झालेत. धक्का क्रमांक अजून एक लागत असताना गार्डन आईस्क्रीम या टीमला आतापर्यंत सातत्याने ब्रेक थ्रू मिळालेत. 4 फलंदाज बाद झालेत. इनॅट नंबर 6 वरती आता फलंदाज येतील. नाव आहे राकेश पडवळ. हे नाव महत्वाचं आहे. आज राकेश सरांकडे आपण लक्ष वेधूया. महाबळेश्वर तालुक्यामध्ये या व्यक्तीशी भेट झाली. या व्यक्तीने नेहमी सहकार्याची भूमिका. जिथे तुम्ही काम करताना मित्रांनो ते काम करत असताना इतरांना सहकार्य करणं ही भूमिका नेहमी राकेश सरांची राहिली आहे. आणि पहा आज आपला व्यवसाय आपला धंदा आपला बिझनेस सांभाळत असताना तिथून अनेकांना सहकार्य करतात राकेश सर. ग्रेट वर्क. राकेश पडवळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेत. महत्वपूर्ण लढाई आहे. गोलंदाज पुन्हा एकदा निघेल राऊंड विकेटने. हो यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्राची रन. धावसंख्या 31. 31 धावा या धावपलकावरती आहेत. आयुष्यामध्ये चुकीचा रस्ता चुकीची माणसं. आयुष्यामध्ये चुकीचा रस्ता चुकीची माणसं. वाईट वेळ वाईट अनुभव. हो यावेळी पहा राईज होणारा बॉल. शफल झाले होते फलंदाज. इथे 1 बाउन्सचा कॉल दिलाय. डॉट बॉल.
षटकारासाठी राकेश पडवळ, प्रकाश कदमकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हो यावेळी पहा बॅकवर्ड वरती जाऊन हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये एकेरी धाव घेण्यामध्ये यश मिळवलंय. धावसंख्या 1 ने वाढली आहे. असं म्हटलं जातं ना की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होता है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान भरी जाती है. मैदानाच्या आतमध्ये आता हौसला बुलंद आहे. स्ट्राईकला आहेत फलंदाज, नाव आहे इरफान, ज्या आघाडीला आल्यात. एक चौकार त्यांनी ठोकलाय. खोलवरचा बॉल आहे. यावेळी पहा बीट केलाय. अनिकेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येत असताना षटक क्रमांक 34 अतिशय सुंदररित्या हाताळण्याचा प्रयत्न. अजून अंतिमचा एक बॉल आहे आणि शेवटचा 1 मिनिट आहे. 4 षटक कंप्लीट करण्यासाठी आम्ही 20 मिनिटं दिलेत. 19 मिनिटं झालीत. आमचं लक्ष तिकडे. प्रकाश सरांकडे लक्ष वेधलं गेलंय. चर्चा राहिली आहे. हो यावेळी बागपुडीवरती गेले. कट करण्याचा प्रयत्न आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक घेतील, तारी करतील, थ्रो करतील, काय नाही. ते एकच धाव घेतली आहे आणि एका धावेने धाव संख्या 33. राकेश पडवळ यांनी प्रत्येक षटकार जर ठोकला चला. नाव आहे प्रकाश कदम यांकडून राकेश पडवळ यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये. 12 बॉल आहेत. कॅल्क्युलेशन करावं लागेल. 12 षटकार येतील का? धावसंख्या आहे ती 33 धावा. चला इथे वेळ संपलेली आहे. चला मॅच ऑन करूया प्लीज. चला 1 मिनिटाचा अवधी दिलाय. बरोबर 11 वाजून 4 मिनिटं झाले आहेत. चला इथून पुढे आम्ही तुम्हाला 5 मिनिटं देतोय. अंतिमचं हे 5वं षटक हाताळण्यासाठी 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळावं लागेल, अन्यथा एक खेळाडूला आतमध्ये घेतलं जाईल. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती शेखर आलेत मैदानाच्या आतमध्ये. शेखर वागदरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दिग्या दादा या नावाने या खेळाडूला अनेक काळ ओळखले गेले. पुन्हा एकदा गोलंदाज दिग्या. ओ द विकेटने पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, बीट केलाय, डॉट बॉल आलाय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. नाव आहे इरफान, जो आघाडीला आलाय. असं म्हटलं आता ना, झूठ वो लोग बोलते हैं लोग कि हमें डर लगता है, डर तो सबको लगता है. मैदानाच्या आतमध्ये भीती प्रत्येकाला वाटत असते, मात्र डर के आगे ही जीत है. चला इथून पुढे रणनीती बनवावी लागेल. ओ द विकेटने पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप फॉलो केलं होतं फलंदाजाने, बीट केलंय. पंच आमच्याकडे वळतील. यस इथे कशासाठी रेफर केलाय? व्हाईट साठी पंचांचा रेफर आहे. पंच हा तुमचा रेफर आहे. येस थँक्यू. चला जाऊया थर्ड अंपायर कडे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल कॉलिंग आले. पुढचा बॉल शेखर वागदरे हे नाव मैदानाच्या आतमध्ये. ओ द विकेटने आलाय. इरफान त्यांच्या समोर आहेत. मॅच लो स्कोरिंग होते. हो यावेळी उडवलाय.
मैदानाच्या आतमध्ये तो आलाय, त्याने सांगितलं रे सामने हो मंजिल ना, तो रास्ता ना मोड़ना, जो मन में है वो ख्वाब ना तोड़ना, हर कदम पे मिलेगी तुझे कामयाबी, बस सितारे छूने के लिए कभी भी तू जमीन मत छोड़ना. मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय एक विध्वंसक षटकार, सिक्सर. धावत संख्या धावपलकावरती लगावली गेली आहे 39. 39 धावा या धावपलकावरती आल्यात. 39. 4 फलंदाज बाद आहेत. शेखर निघालेत पुन्हा एकदा. खोलवरचा बॉल आहे, फ्लिक केलाय ऑन साइडला, सी कॉर्नर मध्ये वाईडिशला क्षेत्ररक्षक आहेत, येतील कॅरी करतील मिड विकेट आणि सी कॉर्नरच्या दरम्यान हा बॉल कॅरी केलाय. पहा हवेचा दाब इतका आहे ना की बॉलही ट्रॅव्हल होत नाहीये आणि दीपक बिरामने सारख्या स्ट्रॉंग आर्म मधल्या असलेल्या क्षेत्ररक्षकाचाही बॉल जर विकेट पर्यंत पोहोचत नसेल तर हवेचा दाब जास्तीच आहे. चर्चा राहिली आहे, वेळेला वेळ द्या, वेळेवर महत्व देणारी माणसं फार कमी मिळतात. या मॅच मध्ये आता इम्पॉर्टंट टाइम आलाय, या मॅच मध्ये आता अटॅक करावा लागेल. इरफान हो, यावेळी बॉल बॅक ड्राईव्ह. ओहो, पंचांची फ्लेक्सिबिलिटी पाहायला मिळाली. वा सर, अभिनंदन आहे तुमचं, स्वतःला वाचवलं. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, समोर मारलाय, सरळ सीमा पार, मिळाल्या धावा 4. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. आता हा व्हिडिओ ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वर व्हायरलही होईल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये घडलं काय. या बॉलच्या पाठीमागे स्ट्रेट हिट, इरफान यांचा हा प्रहार. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने फ्लेक्सिबल राहिले ना पंच, तत्पर राहिलेत, कॅरेक्टर दाखवलंय पंचांनी. येस, पुढचा बॉल हो, यावेळी फटका बसलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल का नाही. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान 1 धाव घेतली आहे. दुसरीचाही प्रयत्न वेगाने केलाय. धाव संख्या 47 धावा, 47. चला, बरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये हे षटक या गोलंदाजाने हाताळलंय. 10 वाजून 4 मिनिटांनी त्याने स्टार्ट घेतला होता. बरोबर 11 वाजून 9 मिनिटांनी हे षटक संपलंय. 11 वाजून 4 मिनिटांनी त्याने स्टार्ट घेतला होता. 5 मिनिटांमध्ये म्हणजे कंप्लीट केलेत ओव्हर टाइम मध्ये. चला, थोडीशी घाई करा, आता तुम्हाला अंतिमचे 5 मिनिटं आहेत. या 5 मिनिटांमध्ये हे षटक हाताळावं लागेल. चला, अंतिमचं षटक डेथ ओव्हर मध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस टीम श्रीकांत जाधव सरांना मी इन्व्हाइट करेन. श्रीकांत सर या. नेक्स्ट मॅचचा टॉस हा आपल्यापासून आमच्यापर्यंत येऊ द्या. श्रीकांत जाधव सर, हा आवाज आपल्याला आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आमच्यासाठी येऊ द्या. हो, यावेळी हो, आणखी एक मैदानाच्या आतमध्ये 500 रुपयाचा होणारा हा बेभुंद करणारा षटकार. राकेश पडवळ यांच्या बॅट मधून एक मॅग्निफिसंट आलाय षटकार. ऍक्शन रिप्ले पहा, अक्रॉस द लाईन आलेला हा प्रहार खऱ्या अर्थाने बैठक मारली आहे. घुटना टेक, तमाशा देख, पॅडल स्वीप, षटकार. प्रकाश कदम यांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज निकाला है, उम्मीद मत छोड़ना, उम्मीद मत छोड़ना. जब आपको लगेगा कि आपसे कुछ नहीं हो सकता, उसी समय चमत्कार हो सकता है. चमत्कार केलाय हो, याही वेळी ड्राइव्ह केलाय ओव्हर दी लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल निघून जाईल सीमारेषे पार. नक्की आणखी एक चौकार, 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये चर्चा फार महत्वाची आहे. अंतिमचे 4 बॉल. गोलंदाज निघालाय, नाव आहे सूरज. राऊंड विकेटने शरीरापासून लांब ठेवलेला हा बॉल ड्राइव्ह केलाय, कवसला. क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव घेतली आहे. वेगाने येतील का नाही, थांबवलंय राकेश पडवळ. हो, यावेळी पहा ओव्हर बाउन्स पाहायला मिळालाय आणि दरम्यान मात्र कॅरी करत असताना बॅकअप मिळालाय. 1 धाव आणखी अधिकची मिळाली आहे आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे 59. 59 धावा. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल. टीमचं नाव आहे, चला, SS बॅटर्स आणि स्वरा 11. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे. स्वरा 11 आणि SS बॅटर्स या टीमला मी हा कॉल देतोय. चला, नेक्स्ट मॅच महत्वाची आहे, टॉस साठी येऊया. हो, आणखी एक प्रहार केलाय मैदानाच्या आतमध्ये
असं म्हटलं जातं ना, अरे उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. अरे घरटी तर काय केव्हाही बांधता येतील, मात्र क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. जिद्द दाखवली आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आक्रमक झालाय, नाव आहे राकेश. चला बॉल द्या. धाव संख्या आता बहरली आहे 65. राकेश पडवळ हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. वो लक्ष्य ही क्या जो लोगों को असंभव लगे, अरे वो लोग ही क्या जो सफर पे हमें रोके. अरे हम निकलते हैं तो लोगों को लगता है हम पागल है, आणि पागल लोकच नेहमी इतिहास रचतात. शहाणी लोक तो इतिहास वाचतात. मैदानाच्या आतमध्ये लगातारच्या या षटकामध्ये मोठे प्रहार केलेत. सातत्याने चर्चा राहिली आहे. यावेळी पहा राईज होणारा बॉल डायरेक्ट हिट होईल का नाही. नॉन स्ट्राईक एंड वरती कंप्लीट केली आहे धाव. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 66. अंतिमचा बॉल. बाईच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा राऊंड विकेटने निघालेत. हो यावेळी पहा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची एज, मात्र यष्टी रक्षकाने अतिशय सुंदररित्या हा बॉल कॅरी केलाय. विकेट आहे. धक्का क्रमांक आणखी एक पडेल. इरफान बॅक टू द पवेलियन. एकंदरीत धावफलकावरती धाव संख्या आहे ती 66. 67 टू विन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. एस एस बॅटर्स अगेन्स्ट स्वरा 11. चला श्रीकांत जाधव सर हा कॉल आपल्याला आहे. श्रीकांत सर या एस एस बॅटर्स या संघाचे संघनायक. चला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. राकेश पडवळ सर या 1000 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जा. किस्सा गरम असेल तर मॅचही गरम होईल. या राकेश सर या. स्वरा 11 टीम आणि एस एस बॅटर्स हा कॉल आपल्याला आहे. आपण या प्लीज.
थँक्यू. पहिलाच बॉल 10-19 ला हात आलाय. पहिल्याच बॉल वरती संधी आहे. इथे ड्रॉप झाल्याची मैदानाच्या आतमध्ये संधी होती. एका धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. ऑन दी मार्क केलाय. आघाडीला आलेले अथर्व आणि त्यांच्या समेत प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. अथर्वने नॉन स्ट्राईकला आहेत. प्रशांत स्ट्राईक एंड वरती आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राकेश पडवळ हे गोलंदाज आहेत. चला एस एस बॅटर्स आणि टीम स्वरा 11 हा कॉल आपल्याला आहे. 10:19 आम्ही पहिला बॉल हाताळलाय. हो यावेळी पहा खोलवरचा बॉल त्याच्यावरती प्रहार. चेंडू होईल सीमा पार. एक मॅग्निफिसंट षटकार सिक्सर. मॅच ऑन केली आहे. 67 चा पाठलाग करत असताना राकेश पडवळ यांच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. षटकाराने आता धावत संख्या 8 वरती आली आहे. हो यावेळी बॅटची टॉप एज फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला गेला. झेल अथर्व यांचा संपलाय खेळ. प्लॅनिंगने धक्का क्रमांक 1. फलंदाज बाद. प्रशांत बॅक टू द पवेलियन. आठ धावा धावपलकावरती. धक्का क्रमांक 1 लागलाय. आता नवीन फलंदाज दाखल होतील. नाव आहे फारुक. आलेत मैदानाच्या आतमध्ये. लक्ष वेधले फारुककडे. महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच कडे लक्ष वेधलं गेलंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. फारुक हो यावेळी बॅटची टॉप एज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले पहा. झेरॉक्स कॉपी पुन्हा एकदा. वन्स अगेन्स्ट वन्स मोर. धक्का क्रमांक 2 आणि मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट स्लिप मध्ये असणारा आतिक जो आहे ना त्याने लगातारचा त्या ठिकाणी काही खेळाडू अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण करतात आणि ते करताना पाहायला मिळालंय. एस एस बॅटर्स या टीमला हा कॉल आहे. आपण प्लीज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आपली संपूर्ण टीम एस एस बॅटर्स हा कॉल आपल्यासाठी आहे. आपण अधिकचा वेळ घेतलाय. पहा राकेश पडवळ ऑन हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. धावपलकाकडे लक्ष वेधलंय. नाजेश खारकंडे यांकडून 500 रुपये हॅट्रिक साठी. चला हॅट्रिक बॉल. राकेश निघालेत मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी ऑन साइडला केलाय. शॉट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत. बॅकअप दिलं जाईल तर नाही. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. मात्र बॉल निघून जाईल सरळ सीमारेषे पार. मितील धावा 4. चौकार. सन्माननीय धनंजयजी ढेबे यांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करू की आपण टॉस साठी या. धावा संख्या आता बहरली आहे. धावा संख्या 12 रन्स 12 धावा. प्रकाश वॉरियर्स 12 धावा. हो यावेळी आडव्या बॅटने बैठक मारण्याचा प्रयत्न होता. बीट केलाय. टॉट बॉल आलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या पाठीमागे 12 धावा धावपलकावरती आल्यात. सातत्याने चर्चा राहिली आहे ना. पहा आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. लक्षात ठेवा मित्रांनो. आयुष्यामध्ये कधीच कोणती गोष्ट कायमची नसते. एकतर तिचा काळ संपतो किंवा आपली वेळ संपून जाते. म्हणून नेहमी ज्या वेळेला वेळ द्या. वेळेला महत्व द्या आणि वेळेवरती योग्य तो निर्णय घेणं तितकंच महत्वाचं आहे. नवीन गोलंदाज आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल होतील. मात्र टीम स्वरा 11 या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय बॅटिंगचा. एस एस बॅटर या टीमला इन्व्हाइट केलाय गोलंदाजीसाठी. चला प्लीज टीम थोडीशी घाई करा. आपण बरोबर ही मॅच स्टार्टअप घेतलाय 11:19. 11:23 झालेत.
19 ला पहिला बॉल पडलाय. चला पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. इरफान आल्यात. 67चं टार्गेट आहे. अथर्व आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा फेस करतील या गोलंदाजाला. पहिला बॉल आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंड वरती फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. ओव्हर द विकेटने गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा. जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाला बीट करत असताना फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केलाय. डॉट बॉल आलाय. येणारे बॉल 29. तुम्हाला बनवायचे आहेत धावा 55. 29 बॉल 55चं इक्वेशन समोर आलंय. 29 बॉल्स. पर्याय आयुष्यामध्ये खूप असले ना की चांगल्या माणसामध्येही दोष निघतात. हा गुणधर्म आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघेल. हो यावेळी पहा बॅट्सला खऱ्या अर्थाने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि मैदानाच्या आतमध्ये बॅट एज घेतलीये का हाही तितकाच महत्वाचा प्रश्न होता. मात्र डॉट बॉलचं कॉलिंग आलंय. अथर्व आहेत स्ट्राईक एंडला. इरफानच्या अगेन्स्ट लगातारचे 2 डॉट. हो जागा बनवली असतात नंतर मात्र प्रहार केलाय. डीप इश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा एक विध्वंसक षटकार 6. मॅच ऑन केली आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये चमत्कार आहे ना हा अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो. मग संकट कितीही मोठा असू द्या ना फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवायचा. याच विश्वासाने हा विश्वास ठेवणारा विध्वंसक षटकार आलाय. चमत्कार केलाय या फलंदाजाने. अथर्व हे त्याचं नाव आहे. षटकाराने धावत संख्या 18च्या घरामध्ये गेली आहे. 18 रन्स. विचार करावा लागेल. दोन्ही बाजूने विचार करावा लागेल. मग आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान तुम्ही दोन्ही बाजूने विचार केलात ना तर तुम्हाला कधीच गैरसमज मिळणार नाही. नाहीतर एका बाजूने विचार केला तर फार वेळा गैरसमज होतात. हो यावेळी आणखी एक वन्स अगेन्स्ट दिल मागे मोर. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक मॅग्निफिसंट अथर्वच्या बॅट मधून षटकार. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना की स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली ना की पावले आपोआप योग्य दिशेने पडतात. आता या मॅच मध्ये पावलं योग्य दिशेने पडले आहेत. अथर्व या बॅटरची लगातारचे 2 मोठे प्रहार आलेत या ओव्हर मध्ये इरफानच्या अगेन्स्ट. पहिल्या 2 बॉलवरती इरफानने आपली कसब दाखवली. तदनंतर मात्र गोलंदाजावरती तुटून पडत असताना अथर्वने आपला क्लास दाखवला. क्लास. पुढचा बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप बराचसा बाहेर. पंच आमच्याकडे वळतील. येस इट्स अ व्हाईट बॉल वेस्ट हाईट. 1 बाउन्स कॉल दिलाय. पंचांनी हा कॉल दिलाय आणि याचं मापदंड पाहिलेत. एकंदरीत ही धाव संख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 25च्या घरामध्ये. 25. 26 बॉलचा खेळ बाकी आहे. 42ची गरज आहे. तिसरा षटकार येईल का. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघेल. हो यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी बीट केलाय. डॉट बॉल आलाय. कन्सिक्युटिव्ह 2 प्रहार केल्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाज इरफानने. मैदानाच्या आतमध्ये एक अनेक वेळा आपण म्हणतो ना की भोग आहे ते स्वतःचे स्वतःलाच भोगावे लागतात. कारण की बेरीज होऊ शकते. मैदानाच्या आतमध्ये कर्म चांगले करावे लागतील. हो थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता आहे. काय घडलंय. मंकडिंग घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज ओळखून आहेत या गोलंदाजाला. या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये अशा पद्धतीने विकेट नक्कीच मिळवलाय. अथर्व केदार जाधव यांच्या अकादमीमध्ये खेळणारा हा खेळाडू आहे असं इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत आली आहे. हो यावेळी पहा त्याने सांगितलंय खुलं आभाळ मोकळ मोकळ नभी चांदन चांदन माझ्या नावाचं वादळ मी ठोकलंय ना ते षटकाराचं तोरण. लगातारच्या या ओव्हर मध्ये 3 बॉल 3 षटकार 6. 31 धावा या धावपलकावरती आल्यात. जबरदस्त बॅटिंग.
खऱ्या अर्थाने चर्चा केली आपल्या भाच्याने जो खेळ केलाय ना आयुष्यामध्ये. प्रकाश वॉरियर्स या संघाचे संघ मालक आहेत. नाव आमच्यापर्यंत येऊ द्या प्लीज. सुनील काका, सुनील मामा, सुनील दादा ढेबे यांच्याकडे लक्ष वेधले. सुनील दादा, आयुष्यामध्ये आईच्या नंतर सर्वात प्रिय व्यक्ती जर कोण असेल, मुलाच्या मुखातून पहिला शब्द मम्मा आणि दुसरा शब्द मामा असा नेहमी आपल्याला पाहायला मिळालाय. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले मामा भाचीची जोडी श्रीकांत, विशाल जाधव, तदनंतर मात्र विकास जाधव आणि सौरभ जाधव यांच्याकडे पाहिलं. तदनंतर मात्र आपण पाहिलं आज खऱ्या अर्थाने मामा भाचे म्हटलं तर श्रीकांत जाधव आणि त्यांचे भाचे, त्यांची या नावाची कर्त्याक राहिली आहे. अनेक खेळाडू आहेत यांची आपण चर्चा करूया. मात्र मैदानाच्या आतमध्ये धावत संख्या 31 वरती आले. येणारे बॉल शिल्लक आहेत 24, तुम्हाला बनवायचे 36. 24 बॉल आणि 36चं समीकरण आलंय. 24 बॉल्स 36. आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं ना की जे लिहिलंय ते भोगावं लागतं. त्रास हा विकता येत नाही आणि सुख हे खरेदी करता येत नाही. जे लिहिलंय नशिबात ते भोगावं लागतं. कर्म चांगली कळा. पुढचा बॉल हो, यावेळी पहा इनसाइड एज. मैदानाच्या आतमध्ये यस इट इज प्लम पकडला गेलाय. यस इट इज इन कट ऑफ बॉल. सरळ समोरच्या दिशेने विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3. फलंदाज शेखर बॅक टू द पवेलियन. येणारे बॉल 23, बनवायचे आहे 36. 23 बॉल्स 36. सैफ अली खान यांच्याकडे लक्ष वेधलंय. सैफ अली मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये राहिलाय. सैफ अली सरांकडे लक्ष वेधलंय. आपण त्यांची चर्चा केली. चला जाऊया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. टायमर वरती लक्ष ठेवलंय. 11:19 ला पहिलं षटक हाताळलंय. 11:31 झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चला 12 मिनिटाचा खेळ संपलाय. थोडीशी घाई करा. अंतिमचे काही मिनिटं आहेत. स्ट्राईकला आले दीपक विरामने. एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. फॉलो केलं होतं, बीट केलंय. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. दीपक विरामने. येणारे बॉल 22, बनवायचे आहेत 36. 22 बॉल 36. याचं समीकरण समोर आलंय. 22 बॉल 36 रन्स. मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण आणि महत्वाकांक्षी मॅच नजरा वळवल्या गेल्यात. हो, यावेळी पहा फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षकाच्या खाली. धक्का क्रमांक 4. फलंदाज दीपक बॅक टू द पवेलियन. 31 वरती लागलेला हा धक्का आहे. चौथा. दीपक आले आणि दीपक निघून गेलेत. शून्याचा चष्मा घालून निघून गेलेत. म्हणूनच म्हटलं तर ना, काबिल होकर भी कभी कामयाब न हुआ, थोड़ा और अभ्यास करूंगा, बीता हुआ कल एक साल यूं ही गुजर जाएगा, मैं एक प्रयास और करूंगा और मैं जीतूंगा. एक प्रयास पुन्हा करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. तो करेल का? नवीन फलंदाज दाखल झाल्यात. नाव आहे अनिकेत. सध्या इंस्टाग्राम वरती तुम्ही अनिकेत नावाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. वेगवेगळे व्यंजन खाताना अनिकेत ही रील अनेक वेळा आपण पाहिली असेल. अनिकेत हे नाव मैदानाच्या आतमध्ये सध्या ट्रेडिंगला चालू आहे इंस्टाग्राम वरती. या खेळाडूकडे लक्ष वेधलं जाईल. या मॅचला बनवायची आहे. अथर्वला साथ द्यावी लागेल. एक अँकरिंग रोल इथून पुढे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. हो, इथे पायामध्ये फुटवर्क नाहीये. पायांमध्ये थोडासा थरथरपणा पाहायला मिळाला. प्रेशर प्रेशर ही अशी गोष्ट आहे ना, अनेकांची शिट्टी वाजवते. वा, कुकर मध्ये जास्त प्रेशर पडला, शिट्टी वाजते. आयुष्यामध्ये तुमच्यावरती प्रेशर आला, तुमची शिट्टी वाजेल का हे पाहावं लागेल. जाऊया पुढचा बॉल. हो, यावेळी पहा पिचिंग इन द लाईन, इन कट ऑफ बॉल. मिडल स्टंप वरती, मिडल स्टंपच्या वरून जाणारा हा बॉल बीट केलाय. डॉट बॉल आलाय.
चला थोडीशी घाई करा प्लीज टीम. या ओव्हरकडे लक्ष वेधलंय. नाव आहे शाहिद मुलानी. मिडन ओव्हर हाताळेल का हे तितकंच महत्वाचं आहे. आतापर्यंत 5 बॉल हाताळलेत. अंतिमचा बॉल. 2 विकेटही घेतलेत शाहिद मुलानी. हो यावेळी बॅटची एज घेतली आहे. या स्पर्धेतली आणखी एक मेडन ओव्हर, विकेट मेडन ओव्हर. नाव आहे शाहिद मुलानी. कालच्या दिवसातील सुपर ओव्हर जिंकून देणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये शाहिद मुलानी. या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये एकच सुपर ओव्हर झाली. या अगोदर 2 मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. एक मंथन साळवी आणि त्यांच्या अगेन्स्ट ज्या टीमने खेळले होते तेथील एका गोलंदाजाने मेडन ओव्हर टाकले. समद वारुणकर यांचंही नाव आपण उल्लेख करूया. म्हणजे या स्पर्धेमध्ये 3 खेळाडू आहेत ज्यांनी मेडन ओव्हर हाताळण्याचा विक्रम मिळवलाय. हॅट्रिक मिळाली आहे का? तो नाही. या स्पर्धेत हॅट्रिकही आली आहे. 2 आल्यात हॅट्रिक. एक यस चर्चा राहिली आहे. त्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत येईल. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतील ती माहिती. चला थोडीशी वेग घ्या. नयन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 18 बॉल आणि 36चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला आहे अथर्व. महत्वपूर्ण ही मॅच आहे. अथर्व टू नयन. बेस्ट वर्सेस बेस्ट. अथर्व राऊंड विकेटने आपल्या ट्रॅक वरती आल्यात. नयन यांना फेस करतील. यावेळी पिचिंग लेग स्टंप वरती आहे. पंच एक क्षण पाहत आहेत. आमच्याकडे वळतील. हो यावेळी रेफर केलाय थर्ड अंपायरला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आहे. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्रा रनने आता येणारे बॉल 18 बनवायचे आहेत 35. अथर्व स्ट्राईक एंड वरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा नयन निघाल्यात. हो हो यावेळी उडवलाय. मैदानाच्या आतमध्ये तो आला. त्याने सांगितलं रे जो खोया वो गम नहीं, जो पाया वो कम नहीं, जो है ना वो एकदम ख्वाब है. लेकिन मैदान के अंदर पास जो है ना वो लाजवाब है. अथर्व याचा लाजवाब प्रहार. चेंडू सीमा पार. षटकार. 6. महत्वपूर्ण महत्वाकांक्षी फलंदाज. नाव आहे अथर्व. अथर्व हिरवे. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता ज्या पद्धतीने बॉटम हँडचा वापर करत असताना आक्रमक झालाय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. हो यावेळी ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतील. झडप मारली. एक धाव घेतली. वेगाने निघाल्यात. ओहो इथे 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झाली आहे चूक. बॉल निघून चाललाय सरळ सीमारेषे पार. चुकीला माफी नाहीये. धावसंख्या 4 ने बहरली आहे. अथर्व आल्यात मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन केली आहे. 16 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की काही वादळ ही मैदानाच्या आतमध्ये येतात ती विचलित करतात. आणि त्याच्यामधलंच एक वादळ म्हणजेच नाव आहे अथर्व हिरवे. हे पाहायला मिळाल्यात. वादळ येतात. वादळ आल्यानंतर वाट मोकळी होते. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. हो यावेळी मात्र कट केलाय. अपकट पाहायला मिळालाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत येतील. एकच धाव मिळाली आहे. एका धावेने धाव संख्या बहरली आहे. 43. येणारे बॉल आता शिल्लक आहेत
14, माफ करा करेक्शन केलं, 13 बॉल, पंच लास्ट बॉल. येस 2 बॉलचा खेळ बाकी आहे. येस 14 बॉल आणि 24 ची गरज. 14-24. हो यावेळी टाईप केला हलक्या हाताने. कवच मध्ये क्षेत्ररक्षक आहे, येतील फील्ड करतील. एक धाव मिळाली आहे. येणारे बॉल 13 बनवायचे आहेत 23. अथर्व या बॉल वरती काय डिसिजन घेईल हेही तितकंच महत्वाचं आहे. चला वेग वाढवूया प्लीज टीम. हो इथे नयन कॉन्सन्ट्रेशन इथे थोडंसं पाहायला मिळालं. एकाग्रता तुम्हाला ठेवावी लागते क्रिकेटमध्ये. संमिश्रण तुम्हाला धावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. एकाग्रता इथे थोडीशी व्यत्यय आला. पुन्हा सज्ज झाल्यात राऊंड विकेटने नयन. ओ यावेळी उडवला ऑन साईडला. सी कॉर्नर भेदत असताना आणखी एक अथर्वच्या बॅट मधून मॅग्निफिसंट षटकार. प्रकाश वॉरियर्स या टीम कडे लक्ष वेधलंय. आपण टाइम ब्रेक घेतोय. 19 मिनिटांमध्ये एकंदरीत 20 मिनिटांमध्ये हाताळण्याची गरज होती. 19 मिनिटांमध्ये 4 षटक हाताळलेत. झालाय. चला मॅच ऑन करा. टाइम अप झालाय. चला 1 मिनिटाचा अवधी दिलाय तो संपलेला आहे. मॅच ऑन करूया. चला टीम सज्ज व्हा. थोडीशी घाई करा प्लीज. चला मॅच ऑन करूया प्लीज टीम. सुनील दादा यांच्याकडे लक्ष वेधलंय. सुनील दादा एक्साइटमेंट मध्ये आहेत. 5 षटकार भाच्याने ठोकलेत. चला आता थोडस कॅश प्राइज येऊ द्या त्याच्यासाठी. यस 100%. 1000 रुपये का 2000. येस 2000 रुपयाचं कॅश प्राइज. सुनील दादा संघ मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अथर्वसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 5 षटकार आलेत त्याच्या बॅट मधून. ही मॅच जर जिंकून दिली ना तर अधिकचं बक्षीस येईल. ही मॅच महत्वाची आहे. या मॅच मध्ये अनेकांचं लक्ष वेधलंय. 12 बॉल आणि 17 ची गरज आहे. अँकरिंग भूमिका निभावी लागेल अनिकेतला. स्ट्राईक वरती आणावं लागेल. मात्र गोलंदाजीच्या रनवे वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे शाहिद मुलानी. हे नाव प्रकाश. हो यावेळी पाहाल की हाताने खेळलाय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो. विकेट सॅक्रिफाईस केलाय का नाही. हिट झालाय का हेही पाहावं लागेल. हो इथे चूक झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये अतिघाई संकटात नाही दुष्काळात 13वा. एकंदरीत पहिली धाव आली आहे म्हणजे येणारे बॉल 11 बनवायचे आहेत 16. 11 बॉल 16 ची गरज. अथर्व हिरवे मैदानाच्या आतमध्ये आज बहरलेत. काय जबरदस्त गोलंदाजीचा नमुनाही पेश केला आणि तदनंतर मात्र फलंदाजीचा कॅमिओ पेश करतायत. शॉर्ट आणि स्वीट इनिंग. यावेळी फ्लिक केलाय. बॉटम हँडचा वापर केलाय. डीप पिच बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक करारा प्रहार. चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. येणारे बॉल 10. 10 बॉल आणि 12 ची गरज. म्हणूनच म्हटलं होतं ना परिंदो को मंजिल मिलेगी यकीनन ये फैले हुए उनके पर बोलते हैं वो लोग रहते हैं खामोश अक्सर जमीन में जिनके हुनर बोलते हैं. हुनर बोललाय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त टॅलेंट पाहायला मिळालाय. तो आलाय. त्याने सांगितलंय जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसके लिए चर्चा होईल. हो इथे चुकले. थांबवले गेले. जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया है
उसके लिए सोया नहीं करते. मैदाना के अंदर सितारे चमकते हैं, यहाँ मजबूरियों का रोया नहीं जाता. हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. कॅचिंग कॉल. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. बस इथे 2 धावा घेतल्या गेल्यात. येणारे बॉल 9, बनवायचे आहेत 10. 9 बॉल 10चं इक्वेशन, एक हाय व्होल्टेज थरार. पहिली मॅच आहे तितकीच चुरस तिथे राहिली होती. 2 बॉल 1चा थरार आपण या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलाय. मात्र या मॅच मध्ये येणारे बॉल 9 आहेत, बनवायचे आहेत 10. अंतिमचे 10 शाहिद मुलांनी निघाल्यात. यावेळी लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा कॉल. मॅच त्या तराजू मध्ये आहे जिथे दोन्ही टीम सेम आहेत. 9 बॉल आणि 9ची गरज. 9 बॉल आणि 9 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 9 धावा. हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. संधी आहे, या संधीला कॅरी करावं लागेल. हो, ब्लाइंड झालेत. हो, यावेळी पहा 2 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्यात. म्हणूनच म्हटलं आता ना रे, जीत के खातिर बस जुनून चाहिए. अरे जीत के खातिर बस जुनून चाहिए. जिसमें उबाल हो ना, ऐसा खून चाहिए. या आसमान भी आएगा नीचे जमीन पर, बस इरादों में जुनून होना चाहिए. मैदानाच्या आतमध्ये हा जुनून कुठेतरी कमी पडलाय. 8 बॉल आणि 7ची गरज. अथर्व. हो, यावेळी पहा खोलवरचा बॉल. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? तर क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बाद झाला. येणारे बॉल शिल्लक आहेत 7, बनवायचे आहेत 7. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच अजूनही संपलेली नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाणार. एका बाजूला प्रकाश वॉरियर्स, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे गार्डन आईस्क्रीम. यांच्यामध्ये होणार आहे तुंबड युद्ध. एका बाजूला आग आहे, तर दुसऱ्या बाजूला शीतलता आहे. प्रकाश वॉरियर्स म्हटलं तर खऱ्या अर्थाने पहा, प्रकाश हिट करतो. गार्डन आईस्क्रीम शीतलता आहे, थंड आहे, मनाला आनंद देतं. या दोन्ही बाबी आहेत. चर्चा राहिली आहे. हा पार्ट ऑफ जोक. चला, पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. ओ द विकेटने शाहिद मुलानी. स्ट्राईकला फलंदाज आले आहेत. नाव आहे किरण टिकू, या नावाने ओळखले गेलेले एक खेळाडू किरण. हो, यावेळी पहा इथे बीट केलंय. डॉट बॉल आहे. मॅच ऑन आहे. 6 बॉल आणि 7ची गरज. टेन्शन वाली मात्रा. कोण जिंकेल कोण हारेल याच्यामध्ये कश्मकश आहे. 6 बॉल 7ची गरज आहे. चला प्लीज कोणीही आतमध्ये जाऊ नका. मॅच ऑन करा. चला, आम्ही टाइमर लावलाय. एखादा खेळाडू आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्या. तुम्ही 25 मिनिटांमध्ये मॅचला 5 षटक हाताळलेत. पुढचे ज्यावेळी 30 मिनिटं होतील ना, आम्ही एक खेळाडू आतमध्ये घ्यायला लावू. दखल घ्या. अंतिमचे 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक हाताळायचं आहे. चला टीम गार्डन आईस्क्रीम, टीम मीटिंग करू नका प्लीज. एक कॅप्टन असतो, तो निर्णय घेतो. शेवटच्या षटकामध्ये 11 कॅप्टन झाले तर चूक होईल. डू ऑर डाय आहे, महत्वपूर्ण आहे. मॅच क्रुशियल आहे. येणारे बॉल 6 आहेत, बनवायचे आहेत 7. शाहिद मुलानी यांनी मात्र इम्पॅक्ट टाकलाय. असं म्हटलं तर ना की सफलता मिलना तो तय है, देखना है कि आप उसके लिए कितना कुछ सहते हैं और कितनी किंमत चुकाते हैं. मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक. 6 बॉल 7ची गरज. आयुष्यामध्ये फार स्ट्रेस आहे आणि स्ट्रेस जर तुम्ही झेललात ना तर सक्सेस फुल रेस आहे. मैदानाच्या आतमध्ये सक्सेस हे तुम्हाला मिळेल. पुढचा बॉल, पहिलाच बॉल. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. मॅच ऑन आहे. येणारे बॉल 6, बनवायचे आहेत 6. पहिल्या बॉलवरती वाईटचा कॉल आलाय. एक्स्ट्रा रन आली आहे. आयुष्यामध्ये स्वप्न ही मोठी पहा. स्वप्न ही आकाशात उंचच उंच जाण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही चंद्राला शिवू शकला नाहीत ना तरी देखील अनुभव तुम्हाला आकाशात उंच जाण्याचा मिळेल. चर्चा राहिली आहे. 6 बॉल 6ची गरज. जागा बनवली, फ्लिक केलाय. ऑन साइडला डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये. बॉल होईल परार. मिळतील धावा 4. मॅच ऑन.
येणारे बॉल 5 बनवायचे आहेत 2. 5 बॉल 2 ची गरज. आयुष्यात असं म्हटलं जातं ना, जो जो बिखरते है वही निखरते है. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बिखरलात, आता निखरायची वेळ आहे. येणारे बॉल 5 बनवायचे आहेत 2. गार्डन आईस्क्रीम सहजी मॅच सोडणार नाहीये. समोर आहे फलंदाज, नाव आहे अनिकेत, चौकार लगावलाय. 5 बॉल 2 ची गरज. 5 बॉल 2. पुढचा बॉल गोलंदाज निघालेत. अब्दुल्ला. चला कॉन्सन्ट्रेशन इथे थोडस भंग झालंय. चला वेग घ्या, थोडीशी घाई करूया. हो, यावेळी राईज होणारा बॉल. प्रश्न उभे राहिले आहेत, पंच आमच्याकडे वळतील, सांगितलं की नाही हा बॉल वाईड आहे. स्कोर इज लेवल. आता दोन टीम मध्ये सुपर ओव्हर होईल की काय? 5 बॉल आणि 1 ची गरज आहे. काही घडू शकतं, क्रिकेट आहे. जर तरला महत्व नाहीये. लगातारचे 5 डॉट येऊ शकतात. मिडन ओव्हर आली आहे. मिडन ओव्हर टाकूनही मॅच ऑन झाली आहे. ड्राईव्ह केलाय, हलक्या हाताने खेळून काढलाय आणि इथे प्रकाश वॉरियर्स विन द मॅच. वेल डन टीम. प्रकाश वॉरियर्स, हार्ड लक गाईज टीम गार्डन आईस्क्रीम. संघर्ष तुमचा चांगला होता, प्रयत्न कुठेतरी कमी पडले, मात्र एक टीम जिंकली आहे. एकाने मन जिंकली तर एकाने मॅच जिंकली आहे. दोन्ही टीमला आपण देऊया खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपल्या समोर येईल, नाव आहे अथर्व.